छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। महानगरपालिकेसाठी राज आणि उद्धव ठाकरेंची मुंबईतली पहिली सभा। महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरात आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, तर अहिल्यानगरमध्ये अजित पवारांची जाहीर सभा। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि आरपीआय महायुतीचा मुंबईसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे जाहीरनामा प्रसिद्ध करणार। मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवरती उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान म्हणून उल्लेख केला। टीव्ही9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची खंत। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवावी, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं विधान। उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावरती एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेल्या विकासाचं काम सांगावं। 3,000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचं आव्हान। तर आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल काढलं, तसं फडणवीस आणि मोदींनी त्यांच्या शासित राज्यातील विकास दाखवावा। मी 1 लाख रुपये देईन, उद्धव ठाकरेंचं प्रतिआव्हान। आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना मिरची का लागते? भाजपनं मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला। टीव्ही9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंचा निशाणा। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर शिवसेनेनं त्यांची ओळख करून दिल्यामुळेच हे मंत्रालयात दिसतायत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। फडणवीसांपासून ते मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतील एक असं भाषण दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालंय, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रतिआव्हान। महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली, मात्र हे इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं मुंबई लुटतायत, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर आरोप। पावसाळ्यात छत्र्या उगवतात, तसं काही जण निवडणुका आल्यावरती उगवतात। काही जणांना विकासात रस नाही, तिजोरीत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। महायुतीनं केलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये उद्धव ठाकरे अडकले। दोन्ही भावांनी आधीच एकत्र यायला हवं होतं, टायमिंग चुकलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ठाकरे बंधूंवर टीका। गिरीश महाजन अप्रामाणिक लाकूड तोड्या, झाडं कापायला घेतली, तसंच प्रामाणिक कार्यकर्त्यांची तिकीटं कापली। राज ठाकरेंच्या टीकेवरनं एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा। नाशिक महापालिकेतील मतदारांनी दोन्ही नेत्यांना आजमावलंय। हेमंत कोडसेंचा राज ठाकरे आणि फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा। नाशिकची जनता यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नक्की संधी देईल, कोडसेंची प्रतिक्रिया। 2.5 ते 3 वर्षात आम्ही नाशिकमध्ये विकास कामं केली, असंच आमचं काम बोलतं। काही लोकांनी मागे नाशिक दत्तक घेतलं होतं, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। अमरावतीत भाजप आणि रवी राणांच्या स्वाभिमानीची युती तुटली। स्वाभिमानीला सोडलेल्या 6 जागांवरती भाजपकडनं अपक्षांना पाठिंबा। भाजपचे डॉक्टर नितीन धांडे यांची माहिती। मतदानाला काही दिवस शिल्लक असताना युती तुटली। गाफील राहू नका, दुबार मतदार घुसवलेले आहेत। 15 तारखेला 2-4 लोकांना फोडलं तर कुणी दुबार मतदानाची हिंमत करणार नाही। दुबार मतदानावरनं अमित ठाकरे आक्रमक। आदित्य आणि अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे एकत्र। ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री नितेश राणेंची टीका। नितेश राणेंकडनं आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात प्रचार। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न। रश्मी शुक्लांकडनं निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडेंची नार्को टेस्ट करावी, संजय पांडेंच्या मागे कुणाचे अदृश्य हात आहेत हे समोर आलं पाहिजे, अमित साटम यांची मागणी। महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता। मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप। खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। महायुतीनं रचलेल्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकलेत। ठाकरे बंधूंच्या युतीवरनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचं थोडं तरी आव्हान, मात्र मनसेचं आव्हान नाही। निवडणुकीनंतर ठाकरे बंधू एकत्र आले हे चित्र बदलेल, योगेश कदम यांचं वक्तव्य। नागपूर बाहेरून सुंदर दिसतं, पण इथे दिव्याखाली अंधार आहे। नागपूरची स्थिती अत्यंत वाईट, प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। नागपुरात मोठमोठे नेते पण शहराची दुर्दशा, पटेलांचा नितीन गडकरींना टोला। छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 44 दिवस पाणी येतं, याचं वाईट वाटतं। महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसतं तर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये रोज पाणी देऊन दाखवलं असतं, उद्धव ठाकरेंचं विधान। तर 2.5 वर्ष तुम्ही गोट्या खेळत होतात का? मंत्री संजय क्षीरसागरांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी होणार प्रवेश। दगडू सपकाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते।
भाजपनं राज्यातलं राजकारण नासवलं. भाजप फक्त सत्तेसाठी धडपडतोय, त्यानं लोकांची काळजी नाही. भाजपला घोषणाबाजी करत दोन्ही गट आमने सामने. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा महापौर होईल. विरोधकांनी स्वप्न पहावी, दानवेंची प्रतिक्रिया. तर अंबादास दानवेंकडनं रवींद्र चव्हाणांचा घुबड असा उल्लेख. या निवडणुकीत आपल्या मतांचं विभाजन टाळा. सर्व समाजासाठी आपापला नेता आहे, फक्त आपल्याकडे नेता नाही. तर पाना मोदींच्या नटबोल्टला ढिला करतोय. ओवेसींची अमरावतीत रवी राणांवर टीका. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय. हर्षवर्धन सपकाळांचं विधान. भाजपचा अहोरात्र प्रचार करते, मी नाराज नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं उत्तर. अमरावतीत गुंडागर्दी करणारे अजित पवारांच्या सोबत असलेल्या पक्षाचे आहेत. विरोध करायचा असेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं. यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांना सल्ला. घोडबंदर रोडवर झालेल्या अपघाताबाबत नरेंद्र मेहतांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर टीका. तर नरेंद्र मेहतांनी ट्रॅफिक हवालदाराचंच काम करावं. शेवटी 16 तारखेला मीरा भाईंदरची जनता त्यांना शहराबाहेर फेकणारच. प्रताप सरनाईकांची टीका. कुठल्या मोकळ्या जागा कुणी घशात घातल्या याची चौकशी करा. चुकीची कामं होत असतील तर स्थगिती घेऊन कामं थांबवायला पाहिजे होती. अशोक चव्हाणांचं चिखलीकरांना उत्तर. मनपा निवडणुकीच्या तोंडावर परभणीत 50 कट्टे आलेत. त्याचा वापर निवडणुकीत होऊ शकतो. खासदार संजय जाधव यांच्याकडनं संशय व्यक्त. पोलीस यंत्रणेनं अलर्ट राहावं, जाधव यांचं आवाहन. अहिल्यानगर शहरात दहशत आणि दडपशाही सुरू. माझ्यावर 35 केसेस. आम्ही केसेसला घाबरत नाही. अहिल्यानगरमधील सभेत गुलाबराव पाटील यांचा घणाघात. दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावरती होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावर येणार आहे. जालन्यातील प्रचार सभेदरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पुण्यातील एनसीपी उमेदवार तुरुंगाबाहेर येतात. समर्थकांकडनं जल्लोष. फारुख इनामदारांकडनं कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन. भाजपचा आरोप. तर कोर्टाकडनं फारुख इनामदारांना 2 प्रचारासाठी 2 दिवसांची मुदत. तुषार आपटेचा कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा. रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर कारवाई. बदलापूर अत्याचार प्रकरणात आपटेसह आरोपी. भाजपनं विकृताला स्वीकृत केलं. तुषार आपटेवरनं उद्धव ठाकरेंची टीका. तर अक्षय शिंदे जिवंत असता तर कदाचित तुषार आपटे तुरुंगात गेला असता. ठाकरेंचं वक्तव्य. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकतोय. लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का? तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांचा सवाल.